नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळून त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता अधिक आहे. अशात न थांबता प्रयत्न करत राहा आणि योग्य काळाची वाट पहा. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थितीने या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. जर तुम्ही घरापासून दूर काही उत्तम व मोठ्या कॉलेजमध्ये दाखल होण्याचा विचार करत आहे तर शक्यता जरा अधिक अनुकूल दिसत आहे. अशात या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल. या काळात कुठल्याही कारणास्तव शॉर्टकट करणे टाळा अथवा आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. या सप्ताहात निजी जीवनात चालत आलेली अशांती तुमच्या तणावात वृद्धीचे कारण बनेल. यामुळे तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. घरातील गरजांना पाहता या सप्ताहात तुम्ही योग्य योजना न बनवता आपल्या जीवनसाथी सोबत घरासाठी बऱ्याच किमती गोष्टी खरेदी करू शकता. यामुळे भविष्यात तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुमच्या मानसिक तणावातही वृद्धी होईल. उपाय: नियमित ओम मंगलाय नमःचा 21 वेळा जप करा. धनु राशी, या राशीचे जातक या आठवड्यात कामावरून सुट्टी घेऊन आपल्या भावंडांसह कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतात. असे केल्याने घरातील लोकांमधील प्रेमात वाढ होऊ शकेल. परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात इच्छित परिणाम बरेच दिवसानंतर मिळू शकतात. कारण जर तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त मेहनतीने काम केले तर आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला बरेच शुभ व अनुकूल परिणाम मिळतील. म्हणून नकारात्मक विचारापासून दूर राहत चांगल्या काळाची वाट पहा आणि कठोर परिश्रम करा. या सप्ताहात तुम्हाला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्वात सुधारणा आणण्यासाठी सर्वात अधिक गरज आणि प्रयत्न करावे लागतील. कारण असे करण्याने तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासोबतच आपल्या प्रत्येक प्रकारच्या मानसिक तणावाने मुक्ती मिळवू शकाल. तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर बरेच फायदे होतील आणि याच्या मदतीने आपली आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. या सप्ताहात घरातील मुले तुम्हाला बऱ्याच घरगुती कामातून निपटण्यात तुमची मोठी मदत करू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला मोठेपणा दाखवून त्यांच्याकडून मदत मागण्याची आवश्यकता असेल. सोबतच समाजातही तुम्ही आपले आकर्षण
आणि व्यक्तित्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यातही यशस्वी राहाल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मकर राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल. कारण शक्य आहे की घराचा एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल, जी तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी नसाल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्ही आपल्या कामात प्रगती करताना दिसाल. यामुळे तुमच्या गोष्टी पाहून दुसऱ्या सहकर्मींनाही तुमची प्रशंसा करून तुमच्याकडून सल्ला घेताना दिसाल. जोपर्यंत तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोष्ट करायची झाल्यास, जरी ते तुमच्यासमोर तुमच्या कामाचे कौतुक करत नाहीत, परंतु दुसऱ्यांच्या समोर तुमचे सकारात्मक उदाहरण देऊन तुमचे खूप कौतुक करण्याने स्वतःला थांबवू शकणार नाहीत. विद्यार्थी या आठवड्यात व्यर्थ गोष्टींमध्ये आपला बहुतेक वेळ वाया घालवू शकतात. यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. म्हणूनच आपल्या शिक्षकाद्वारे आणि वडीलजनांकडून योग्य मार्गदर्शन मिळवून योग्य दिशेने वाटचाल करणे चांगले होईल. या सप्ताहात करिअरला घेऊन तणावासोबतच तुम्हाला काही लहान मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आरामात आणि डोक्याला शांत करण्यासाठी मित्र आणि कुटुंबासोबत काही वेळ घालवा आणि शक्य असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत लहान यात्रेवरही जाण्याचा प्लॅन करा. या सप्ताहात तुमच्या राशीतील लोकांचे आर्थिक जीवन सामान्यपेक्षा उत्तम राहील. कारण शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात असण्याच्या कारणाने एकीकडे जिथे विनाकारण खर्च तुम्हाला काही त्रास देईल, तर बऱ्याच स्रोतांनी धनप्राप्ती होण्यानेही तुम्हाला या सर्व खर्चापासून आराम मिळू शकेल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य येऊ शकते. म्हणून या शुभ वेळेचा लाभ घ्या. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.